कोकण ट्रिप म्हटलं तर कधी आपण एक्सायटिंग असतो आणि अंगणवाडी जत्रा म्हटली तर विषय संपला. कोकणाचा निसर्ग हार्ड असतो आणि त्यातच ट्रेनमधून लाजवाब निसर्ग पाहायला मिळतो. हाय नमस्कार मित्रांनो, आता मी चाललो आहे अंगणवाडी आणि अजून मालूमध्ये काय फिरता येईल तर बघूया. चलो बघूया, लेट्स गो. दहा सीटरने आपण वायगिणीला उतरून थेट मालवणच्या दिशेने निघालो होतो. जागोजागी जत्रेचे राजकीय विविध पक्षाचे बॅनरचे चढाव बघायला मिळत होती. त्यातूनच मग सुंदर निसर्ग पाहायला मिळत होता. फुलून ऑक्सिजन, मन सुकवून देणारा आणि आनंद देणारा निसर्ग बघायला खूप मजा येत होती. मालवणला पोचला आणि पेटपूजा केली. नंतर थोड्या वेळाने बाजारात मालवणचा फेरफटका मारला. काय बाजार होता यार, एक नंबर असा बाजार होता इकडचा. एकदा ती तारीख ठरली की एक श्रद्धेची लाट दरवर्षी उसळते. लाखोच्या संख्येने भाविक जमवतात. देवीची गाथा अशी की एका मेंढ्यापळाची गाय रोज जंगलातील एका विशिष्ट शिळेवरती दूध सांडत असे. एका रात्री सर्व काही बदलला. मेंढ्यापळाला स्वप्नात दिव्य प्रकाश दिसला आणि आवाज आला, मी स्वयंभू आहे. सीता आणि भवानीचा अंश म्हणून या शेळेमध्ये प्रगट झाली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी गावकरी त्या शेळेजवळ पोचले तेव्हा त्याने एक अद्भुत ऊर्जा जाणवली. याच ठिकाणी कोकणातील एका जागृत श्री भराट देवीचा अवतार झाला. हळूहळू कीर्ती वाढू लागली. फेब्रुवारी मार्च महिन्यात जत्रा भरली जाते. जंगलात जाऊन रानडुकरे जत्रेच्या दिवशी संपूर्ण परिसर भक्तिमय होतो. फुलाचा सुगंध, प्रसादाची रांग आणि जय देवी भराडीचा नाद. गावात छोटे छोटे स्टॉल, खेळणी, मिठाई आणि पारंपरिक कोकणी पदार्थ पाहायला मिळतात. जर तुम्हाला कोकणची खरी श्रद्धा अनुभवायची असेल तर आयुष्यात एकदा तरी अंगणवाडी जत्रेला नक्की भेट द्या.